हॅलो फ्रेंड्स, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि अरीन याचं पहिलं लेक्चर आपण लक्षामध्ये घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण डेफिनेशन, नॉमनक्लेचर या गोष्टी प्रामुख्याने आपण लक्षामध्ये घेतलेल्या होत्या. आता आपल्याला आजच्या या सेकंड लेक्चरमध्ये जी गोष्ट लक्षामध्ये घ्यायची आहे, दॅट इज अबाउट द नेचर ऑफ द CH बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. That is nature of the CH bond in RX. Now alkyl halide, that is RX. R means alkyl group which contain carbon. म्हणजे हा जो RX बॉन्ड आहे हा ऍक्च्युली CH बॉन्ड आहे. आता या C आणि X मध्ये कार्बन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह as compared to halogen. That is halogen is more electronegative. And as the halogen is more electronegative, halogen gets partial negative charge while the carbon gets partial positive charge. इथे आपण दाखवलं carbon gets partial positive charge and halogen gets partial negative charge. Thus the polar nature is developed in CH bond, that is polar nature is developed in alkyl halide. आता हा जो बॉन्ड आहे C आणि X मधला, this bond is formed by coaxial overlapping. This bond is formed by coaxial overlapping, and this coaxial overlapping is in between the sp3 hybrid orbital of carbon and p atomic orbital of halogen. इथे तुम्हाला असं दिसेल की मी 2sp3 लिहिलेलं आहे. याचं कारण आहे की कार्बनचे हे जे sp3 hybrid orbitals आहे, these hybrid orbitals are formed by mixing and recasting of atomic orbitals of carbon of second orbit. दुसऱ्या ऑर्बिटच्या atomic orbitalचं mixing and recasting होऊन हे sp3 hybrid orbitals तयार झाले. म्हणून आपण कार्बनच्या या sp3 hybrid orbitalsला 2sp3 hybrid orbital म्हणणार आहे आणि हॅलोजनचा atomic orbital आहे p, आणि त्यामुळे हे जे ओव्हरलॅपिंग आहे त्याला आपण म्हणतोय 2sp3p कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. तर दोन मुद्दे आपण सध्या लक्षात घेतले की हा जो बॉन्ड आहे त्यामध्ये पोलार नेचर आहे. दुसरा मुद्दा, हा जो बॉन्ड आहे इट इज फॉर्म बाय द कोएक्सियल ओव्हरलॅपिंग बिटवीन 2sp3 ऑफ कार्बन अँड p atomic ऑर्बिटल ऑफ हॅलोजन. आता आपल्याकडे CF, CCl, CBr आणि CI असे चार बॉन्ड आहेत. या चार बॉन्डची बॉन्ड स्ट्रेंथ ची कंपॅरिझन आपल्याला करायची. आता कशा पद्धतीने ती कंपॅरिझन करता येईल बघा. वी नो दॅट व्हाईल गोइंग फ्रॉम फ्लोरीन टू क्लोरीन, क्लोरीन टू ब्रोमीन, ब्रोमीन टू आयोडीन, द साइज ऑफ द हॅलोजन इन्क्रीजेस. हा फ्लोरीन, मग क्लोरीन, मग ब्रोमीन, मग आयोडीन, the size of the halogen goes on increasing while going from fluorine to iodine. As the size of the halogen increases, naturally the bond length also increases. हा बॉन्ड सगळ्यात लहान, मग बॉन्ड लेंथ वाढली, अजून बॉन्ड लेंथ वाढली, सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ तुम्हाला CI मध्ये दिसेल. And as the bond length increases, the bond strength decreases. Bond strength decreases. Bond length is inversely proportional to bond strength. जेवढी बॉन्ड लेंथ जास्त आहे तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ कमी असणार आहे. आता या ठिकाणी बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी आहे म्हणजे याची बॉन्ड स्ट्रेंथ सगळ्यात जास्त असेल, आणि म्हणून आपण म्हटलंय द CF बॉन्ड इज अ स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड. हा जो CF बॉन्ड आहे हा काय आहे? स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. इथे CI ची जी बॉन्ड लेंथ आहे ती CI ची बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे CI ची बॉन्ड स्ट्रेंथ सगळ्यात कमी असेल. and that's why the CI bond is the weakest bond here. म्हणजे दोन गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. पहिली की हा जो CH बॉन्ड आहे त्याच्याकडे पोलार नेचर आहे. दुसरी, हा बॉन्ड जेव्हा तयार होतो तेव्हा तो कोएक्सियल ओव्हरलॅपिंगने तयार झालेला असतो. कोणाच्या मध्ये कोएक्सियल ओव्हरलॅपिंग? तर 2sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन अँड p atomic ऑर्बिटल ऑफ हॅलोजन. आणि तिसरी गोष्ट, या चार बॉन्ड्स मध्ये CF बॉन्डची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी आहे म्हणून त्याची बॉन्ड स्ट्रेंथ सगळ्यात जास्त आहे. तर CI ची बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त आहे तर त्याची बॉन्ड स्ट्रेंथ सगळ्यात कमी आहे.
या ठिकाणी हा जो CF बॉन्ड ज्याला आपण स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड असं म्हटलंय कारण त्याची बॉन्ड लेंथ आपण म्हणतो सगळ्यात कमी आहे आणि त्यामुळे तो बॉन्ड स्ट्रॉंगेस्ट आहे. याच्याकरता अजून एक कारण आपल्याकडे आहे. वन मोर रिझन वी हॅव व्हाय द CF बॉन्ड इज अ स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड. नो डाउट ड्यू टू द लेसर बॉन्ड लेंथ दिस बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. बट वन मोर रिझन इज देयर व्हिच इज दॅट हा जो CF बॉन्ड आहे it is formed by the coaxial overlapping between two sp3 hybrid orbital of carbon and 2pz atomic orbital of fluorine. बघा याचं जे sp3 hybrid orbital आहे ते दुसऱ्या ऑर्बिट्स आहे म्हणजे याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे. याचं जे pz atomic orbital आहे ते पण दुसऱ्या ऑर्बिट्स आहे म्हणजे याचा पण प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे. ज्या वेळेला दोन ॲटॉमिक ऑर्बिटल मधलं जे ओव्हरलॅपिंग आहे ते ॲटॉमिक ऑर्बिटल मधलं ओव्हरलॅपिंग होत असताना त्यांचा जर का प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम असेल जसा या ठिकाणी 2 आहे तर दॅट गिव्स एक्स्ट्रा स्ट्रेंथ टू द बॉन्ड आणि म्हणून आपण लिहिलंय की 2sp3 2pz हे कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग आहे कोणामधलं बिटवीन द ऑर्बिटल्स ऑफ द सेम प्रिन्सिपल क्वांटम नंबर अँड हियर द प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज 2 आणि त्यामुळे या कोॲक्सियल ओव्हरलॅपिंगला एक्स्ट्रा स्ट्रेंथ मिळते जास्तीची ताकद मिळते आणि त्यामुळे हा जो CF बॉन्ड आहे हा स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड झाल्याचं आपल्याला दिसतं. जर का आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं की व्हाय CF बॉन्ड इज अ स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड तर दोन कारण आपल्याकडे आहे. पहिलं कारण आहे CF बॉन्डची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी आहे त्यामुळे त्याची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त आहे आणि दुसरं कारण आहे की हा जो CF बॉन्ड जेव्हा तयार होतो ज्या ॲटॉमिक ऑर्बिटल आणि हायब्रिड ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंगनी तयार होतो त्यांचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम असल्यामुळे सुद्धा हा जो CF बॉन्ड आहे हा स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता बाकीच्या बॉन्डचा आपण विचार करू. समजा CCl आहे CBr आहे CI यात जो कार्बन आहे त्याचं जे sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर तर 2च आहे. परंतु हा जो हॅलोजन आहे क्लोरीन याचं जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहे ते 3pz आहे म्हणजे हे जे कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग आहे दिस इज द कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग बिटवीन 2sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन अँड 3pz ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ क्लोरीन म्हणजे यांचे प्रिन्सिपल क्वांटम नंबर सारखे नाही आणि त्यामुळे यांच्या बॉन्डला ती एक्स्ट्रा स्ट्रेंथ मिळत नाही आणि म्हणून द स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड इज लेस अँड द सिमिलर रिझन for the CBr and CI. CBr मध्ये सुद्धा बघा 2sp3 of carbon and 4pz of bromine म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर सारखे नाही. इथे सुद्धा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सारखे नाही आणि त्यामुळे CCl, CBr आणि CI यांच्यामध्ये आपल्याला स्ट्रेंथ CF पेक्षा कमी असल्याचं दिसून येतं. दोन भागांमध्ये आपण सेपरेट केलंय. हे कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग अशा ऑर्बिटल मध्ये आहे ज्यांचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे त्यामुळे एक्स्ट्रा स्ट्रेंथ मिळाली त्यामुळे CF बॉन्ड ठरला स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड. यांच्यामध्ये CCl असो CBr असो CI असो यांच्यामध्ये जे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे ते ओव्हरलॅपिंग अशा ऑर्बिटल मध्ये झालं ज्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सारखा नाही. याचा 2 आहे तर याचा 3 आहे याचा 2 आहे तर ब्रोमिनचा 4 आहे कार्बनचा 2 आहे तर आयोडीनचा 5 आहे आणि त्यामुळे या तिन्ही बॉन्डला ती एक्स्ट्रा स्ट्रेंथ मिळत नाही जी CF बॉन्डला मिळाल्याचं दिसतं आणि म्हणून CF बॉन्ड हा स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. ऍट द एंड ऑफ धिस टॉपिक आपण एवढंच म्हणू शकतो की द बॉन्ड स्ट्रेंथ ऑर्डर इज स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड जो आहे तो आहे CF बॉन्ड आणि वीकेस्ट बॉन्ड जो आहे तो आहे CI बॉन्ड. दिस इज अबाउट द नेचर ऑफ द CH बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. पहिला मुद्दा पोलर नेचर डिस्कस केला आपण. दुसरा मुद्दा कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग डिस्कस केलेला आहे आपण. तिसरा मुद्दा CF ची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी आहे म्हणून तो स्ट्रॉंगेस्ट आहे हे एक कारण सांगितलं आपण. स्ट्रॉंगेस्ट असण्यासाठी अजून एक कारण दिलं जे यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झालेला आहे त्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे म्हणून CF बॉन्ड हा स्ट्रॉंगेस्ट आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये बाकीचे बॉन्ड मात्र आपल्याला वीक असल्याचं दिसून